श्री स्वामी समर्थ मंडळी. तर फेसबुकच्या ताईने आणि यूट्यूबच्या ताईने खूप मला बोललेले आहेत की तुमची स्टोरी सांगा. आणि हा मोठा लॉंग ब्लॉग बनवणार आहे, तर यूट्यूबवाल्यांनी माझा हा ब्लॉग बघावा आणि फेसबुकवाल्यांनी पण यूट्यूबला जाऊन तो ब्लॉग बघावा. तर सांगते, लहानपणापासून मला चालता येत नाही. वयाच्या 17व्या वर्षी लग्न झालं, मस्त चाललं होतं संसार वगैरे. लगेचच मुलगा पण झाला. माझा मुलगा झाला तेव्हा तो खूप डिफिकल्ट कंडिशनमध्ये होता. 8व्या महिन्यातच झाला मोठा मुलगा. चांगलं होतं, नवऱ्याचं सगळं खूप व्यवस्थित चांगलं होतं एकदम. मी लहानपणाच्या गोष्टी नाही सांगत, त्यानंतर सांगेन. खूप व्यवस्थित चाललं होतं, एकदम छान चाललं होतं. मग दुसरा मुलगा झाला. मी कधी घराच्या बाहेर गेली नाही, काम नाही केलं. मग 3 वर्षाने पहिल्या पोराच्या वेळेस मला क्रिएटिंग पण झालं, ऑपरेशन. मग दुसरा मुलगा झाला, खूप चांगलं चाललं. मग त्याच्यानंतर माझ्या सासऱ्याला TB झाला, मग त्याचा आजार पण काढलो. खूप खूप टिपिकल कंडिशन होती त्यांची, ICU होते. पण म्हणजे सासऱ्यानं मला नेहमी म्हणायचे, साक्षी, माझं साक्षी नव्हतं, साक्षी तू पैसा जपून ठेव. माझ्या पहिल्या हस्बंडला बोलायचे, रुपेश बाई कामाला ठेवू नको रे. ते सासरे ना माझे ठेवली आली. तर मग सासरे मला बोलले, साक्षी जाऊ नको माहेर, सॉरी रुपेशला बोलायचे, रुपेश धंद्याकडे. तर ते काय करायचे माहिती का, मुलीला कामाला ठेवली होती आणि जास्त काम नाही करत. सासऱ्याने पण पहिल्या नवऱ्याचं टेन्शन घेऊन ते पण मारले. त्याचा एक शब्द होता, माझ्या भावाचं लग्न होतं चुलत, म्हणून सासऱ्याने मला लग्नाला जायचं होतं. सासरे बोलले, साक्षी जायचं नाही. म्हणजे मी नाही जाणार. आणि सासरे असे बेडवर झोपले. आम्ही जेवलो खावलो आणि त्यांनी मला बघितलं, साक्षी आहे का, म्हणलं आहे. आणि मी अशी झोपली, अशी लादीवर मी झोपली आणि सासरे बेडवर झोपले आणि नुकता डोळा लागला. आणि सासरे माझ्याकडं बघून, स्वामी शपथ खाऊन सांगते, कोण नव्हतं, सासू पण त्या साईडला झोपले. माझ्याकडे बघून सासरे वारले. काय त्यांना दिसला असेल, हिचं फ्युचर काय, त्यांनी बघितलं असेल पुढं काय होणार आहे, आणि त्यांनी एक नजर माझ्यावर टाकली आणि ते वारले. तर ते वारले. त्याच्यानंतर आता पुढचं सांगते. मग ठीक आहे, मग सासू पहिल्या मिस्टरांना मदत करायला लागली, दुकानात जायला लागलं, चांगलं पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये वगैरे टाकलं, सगळं चांगलं झालं. सासूला झाला कॅन्सर. तिला कॅन्सर झाला बिचारीचा, पोटाचा कॅन्सर झाला तिला. आता तिचं दुखणं काढण्यात वेळ गेला खूप. म्हणजे तिचं सगळं मी केलं. तिला दवाखान्यात जाऊन, मी जो पोरगी होती